सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातील पंचवटी चौक आरटीओ कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची जी आहे ती चाळण झालेली आहे। ही चाळण या वर्षीच नाही तर गेल्या 3 वर्षांपासून हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या रस्ता म्हणायचा की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या मी आरटीओ कार्यालय परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 4 ते 5 मोठे जीव घेणे खड्डे या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारे कर्मचारी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, त्यानंतर न्यायालयात जाणारे नागरिक असेल, वकील असेल, सोबतच आरटीओ कार्यालयामध्ये येणारे नागरिक असेल, कर्मचारी असेल, अधिकारी असेल, यांना या खड्ड्यांचा जो आहे तो त्रास सहन करावा लागतो। पंचवटी चौकापासून जर इथपर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 500 ते 700 छोटे मोठे जीव घेणे खड्डे या ठिकाणी आहे आणि याच खड्ड्यातून वाट काढून जे आहे ते नागरिकांना जे आहे ते चालावा लागतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीचे खड्डे आहेत आणि खड्ड्यातून त्रास सहन करावा लागतो। भाऊ काय सांगणार, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, काय त्रास होतो गाडी चालवताना? गाडी चालवताना खूपच त्रास आहे सर। गाडी चालवताना इतके रोड बेकार झाले की मी तुम्हाला सांगू शकत नाही। कोणी एरियात जा, कोकळे जा, हेच दिसणार आहे आपल्याला खड्डे, जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहे। रोज तुम्ही या रोडने जाता का? हा, रोज जातो। केव्हापासून हे खड्डे आहे? तर सर कमीत कमी 3-4 महिने होत आहे, कोणी त्याच्यावर लक्ष देत नाही कोणी। नक्कीच तर आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीचे 3-3 फूट लांबीचे जे आहेत ते जीवघेणे खड्डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याच खड्ड्यातनं जे आहे ते वाट काढून जे आहे ते नागरिकांना रोज प्रवास करावा लागतायत। बांधकाम विभागाकडनं जी आहे ती डागडुजी केली जाते, परंतु ती डागडुजी जर आपण पाहिलं तर अत्यंत निकृष्ट दर्जाची डागडुजी करत असल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांनी केलेला आहे। पाऊस आला की पुन्हा यामधील गिट्टी जी आहे ते उखडते। अनेकदा आपण पाहतो वाहनं जेव्हा जात असते आणि गड्ड्यात पाणी असलं तर दुचाकी स्वारांच्या अंगावर जे आहे ते अनेकदा पाणी जे आहे ते या खड्ड्यातलं उडत असल्याचा प्रकार देखील समोर आला आणि त्यामुळे असे अपघात करणारे जे आहेत ते रस्ते केव्हा बुजवणार, या रस्त्याचं नूतनीकरण केव्हा होणार असा प्रश्न जो आहे तो अमरावतीकरांनी विचारलेला आहे। अमरावती शहरातील इतर जर आपण महत्त्वाचे रस्ते पाहिले तर ते चकाचक असे रस्ते झालेले आहेत। लोकप्रतिनिधींच्या घरापर्यंत जाणारे रस्ते देखील चकाचक सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, परंतु दररोज हजारो सर्वसामान्य लोक ज्या रस्त्यानं प्रवास करतात त्या रस्त्याची मात्र दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने जो आहे तो हा रस्ता पूर्णपणे नूतनीकरण करावा, नवीन बांधकाम करावं अशी मागणी जी आहे ते अमरावतीकरांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।